व्हिडिओ थोडा लेटेस्ट पोस्ट केला. नमस्कार गावाला नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. आणि आज आम्ही गावात चाललो. जनशताब्दी गाडीची तिकीट आहे, त्याच्यामुळे आज बाबू पहिल्यांदाच गावात होता. त्याका सोडूक मामा आणि त्याचा काका येलो. चला तो रिक्षा बघूया. सकाळी मग काही फिरायला नाही त्याकाच माहीत नव्हतं. इकडे इकडे बघत होतं, सगळं नवीन वाटत होतं. ट्रेन पकडली, थोडीफार गर्दी होती, त्याच्यामुळे टोपरा आम्ही काढून टाकलो. आमका नकोच होता. कंटाळलो म्हणून थोडं ठाणा स्टेशन त्याला फिरवून आणलं आहे. तोपर्यंत थोडीफार गर्दी झालेली, गाडीचा टाईम झालो तोपर्यंत. आणि फायनली आम्ही ट्रेन पकडलो. सिटीमध्ये आमची स्लीपरची तिकीट आहे, एक एक्स्ट्रा तिकीट काढलेली होती. आणि पहिल्यांदा तर का गावात नव्हता, म्हणजे त्याच्यासाठी एक वेगळाच प्रवास होतो. सकाळचे थंड व्हायचो, गावात जायचो प्रवास करता आणि मस्त बारीवर बसलो. पप्पा जसा विंडोवर गेला तसा पप्पाच्या मांडीवर येऊन बसला. विंडो सीट होती, मग आवाज खूप लागत होती जोरात, त्याच्यामुळे बाहेर लक्ष नव्हतं आमचं बघू. तसं मोबाईलात लक्ष गेलं तसं मोबाईल ओढूक लागलो. बाहेरची हवा खाल्लो, पण आमका कंटाळलो. मग काय परत आम्ही सीटवर बसून मस्ती चालू केलो. आणि फायनली आम्ही कुडात पोचलो. मस्त गाडी गेली, 10 मिनटं लेट झाली फक्त. फायनली कोकणचं पहिलं प्रवास जिल्ह्यात कोकण रेल्वेने केला जनशताब्दीत. त्याच्यामुळे त्या काय बोलले, स्टेशनला गेलंच का त्या पाय खाली टेकव दे एका पाय. आणि फायनली बाबू आम्ही खाली उतरवलो. चला आता भेटू लवकरच नवीन व्हिडिओत. बाय बाय.